नाही, शेतकऱ्यांनी म्हणजे ह्या आत्महत्येचं प्रमाण हे दरवर्षी कमी अधिक प्रमाणामध्ये निश्चितपणानं सुरू आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तसं खूपच कमीपणा आणणारी ही बाब आहे. परंतु या प्रश्नाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. या संदर्भात अनेक प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारनं राबवलेल्या आहेत. मुळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान केव्हा होतं तर दुष्काळ पडला किंवा अति पाऊस झाला, गारपीट झाली, अशा ज्या वेगवेगळ्या नैसर्गिक क्लायमेटीज आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे या संदर्भामध्ये जो माझा विभाग आहे मदत व पुनर्वसन, या विभागाच्या माध्यमातून आम्ही कितीतरी हजार कोटी रुपयाची मदत, म्हणजे हे सरकार आल्यापासून जवळपास कालच्या तारखेपर्यंत 2700 कोटी रुपये आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपामध्ये दिलेत आणि जवळपास या 5-7 वर्षामध्ये तब्बल 13-13,500 कोटी रुपये हे आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीला मदत म्हणून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या संदर्भातली ही मदत ही आमच्या विभागाच्या किंबहुना शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं काही वेगवेगळ्या उपाययोजना प्रत्येक विभागाच्या माध्यमातून आहेत. सहकार विभागाच्या माध्यमातून काही उपाययोजना आहेत.